तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय गोंधळ सुरू आहे। अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षानं सरकार स्थापनेचा दावा केला होता, मात्र शपथग्रहण सोहळा सध्या तरी लांबणीवर पडलाय। AMMK IUML यांना पाठिंबा देण्याचं नाकारलेलं आहे। गव्हर्नरकडून अद्याप कोणतीही आमंत्रण पत्रिका आली नाहीये, त्यामुळे विजय यांचं सरकार स्थापनेचे प्रयत्न अडचणीमध्ये आलेले आहेत। तामिळनाडूमधील राजकीय नाट्य आणखी रंगत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। उर्वशी, थलपती विजय यांच्या शपथविधीला आता पुन्हा एकदा ब्रेक लागला असं म्हणावं लागतंय, काय घडतंय तामिळनाडूत? नक्कीच असा ड्रामा तमिळनाडूच्या पॉलिटिक्समध्ये आणि भारताच्या पण पॉलिटिक्समध्ये खूप रेअर बघायला मिळाला आहे। थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीच्या शपथविधीबाबत अद्याप अजून कोणतीही अनिश्चितता नाही आहे। रात्री मध्यरात्रीच एक खेळ असा झाला जिथे दोन पक्ष ज्यांनी सांगितलेलं की ते सपोर्ट करत आहेत TVKला, विजयला, पण त्यांनी ठेंगा दाखवला। बरोबरच आपण हे बघतो की BCK जे आहे ते आता बार्गेनिंग मोडमध्ये आहे, जिथे ते उपमुख्यमंत्री पदाची मागणी करता आहेत आणि म्हणून ते मागे पुढे आहेत। तसंच IUML कडून पण पक्षाचा जो एक समर्थन पत्र आहे तो राज्यपालाकडे पोहोचलाच नाहीये आणि म्हणून मुख्यमंत्री ची शपथविधी आतापर्यंत जी आहे अद्याप अनिश्चितता त्याच्यावर कायम आहे असं समजून येत आहे। 11 वाजेपर्यंत आज 11 वाजता शपथ घेणार होते थलपती विजय, पण ते पूर्णपैकी जे आता कॅन्सल झालं। आता सध्या 3 दिवसात 3दा ते गव्हर्नरकडे गेले, राज्यपालकडे गेले, पण नंबर्स कुठेच प्रूव्ह झाले नाही। काल 116 असे नंबर होते, मात्र पूर्ण एक मॅजिक फिगर जो 118चा आहे, मेजॉरिटीचा जो फिगर आहे 118, ते कुठेच दाखवण्यात आलं नाहीये। BCK आणि IUML या दोघांचे पक्षांचे समर्थन पत्र नाही पोहोचल्यामुळे जे आहे यांचं पूर्णपैकी खेळ जो आहे तो लॉसवर दिसतो आहे। BCKने पाठिंबा देण्यासाठी ओपनली जाहीर केलेलं, मीडियामध्ये येऊन सांगितलेलं आणि त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे आणि ते समोर आल्यानंतर अजूनपर्यंत त्यांची चर्चा तिथेच रखडली आहे। तर IUML जे पक्ष आहेत त्यांनी एकदम क्लिअरली हे सांगितलं की ते MK स्टॅलिन बरोबर पुढे जाणार आहेत, म्हणून त्यांचं पण समर्थन कुठे रखडलं आहे। तर आता नेमकं विजय काय करतायत आणि त्यांचं गणित काय करणार आहे यावरती लक्ष आहे। निश्चितच उर्वशी, त्यामुळे TVK हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी आता मॅजिक फिगर गाठताना विजय यांची देखील मोठी दमछाक होतीये, मोठं आव्हान त्यांच्या समोर निर्माण झालंय। काय घडामोडी घडतात यावर लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद उर्वशी या माहितीसाठी।